नमस्कार. स्टँडर्ड 10 मॅथमॅटिक्स पार्ट 1 अल्जेब्रा चॅप्टर नंबर 5 प्रोबॅबिलिटी संभाव्यता. मागील व्हिडिओमध्ये आपण प्रोबॅबिलिटीचे इंट्रोडक्शन थोडक्यात ओळख करून घेतलेली आहे. त्यामध्ये आपण रँडम एक्सपेरिमेंट कोणाला म्हणतात, काय असतात, आउटकम्स यांचा विचार केलेला आहे. आज आपल्याला प्रॅक्टिस शीट 5.1 मधील उदाहरणे सोडवायची आहे. प्रॅक्टिस शीट 5.1 क्वेश्चन नंबर 1 पहा काय आहे. हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन ईच ऑफ द फॉलोइंग. पॉसिबिलिटी शक्यता, संभाव्यता, संभव काय किती आहे आणि कोणते आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे, विचारलेलं आहे. त्यातला फर्स्ट सब क्वेश्चन, वनिता नोज द फॉलोइंग साइट्स इन द महाराष्ट्र. वनिता नावाची मुलगी आहे आणि ती महाराष्ट्रामधल्या हे खाली काही साइट्स दिले आहेत, त्या साइट्सना ती ओळखते, तिला त्या माहिती आहे. शी इज प्लॅनिंग टू विजिट वन ऑफ देम इन हर समर व्हेकेशन. आणि येणाऱ्या उन्हाळी सुट्टीमध्ये ती त्यापैकी काय करते, एका स्थळाला भेट देण्याचा काय करते, नियोजन करते, प्लॅनिंग करते. तर या ठिकाणी कोणत्या साइट दिलेत पहा. अजंता, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा वाईल्ड लाईफ सँच्युअरी, आंबोली, रायगड, माथेरान अँड आनंदवन. एवढ्या साइट्स आहेत. किती साइट्स आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 अँड 8. किती साइट्स आहेत, 8 साइट. यापैकी किती साइटना तिला भेट द्यायची आहे. शी इज प्लॅनिंग टू विजिट वन ऑफ देम. यातल्या एकाच स्थळाला ती भेट देणार आहे. तुम्हाला विचारलंय काय, हाऊ मेनी पॉसिबिलिटीज, किती पॉसिबिलिटी. इथं आउटकम्स म्हणजे या ठिकाणी किती स्थळं माहिती आहेत तिला, 8 स्थळं. 8 स्थळापैकी एका स्थळाला तिला भेट द्यायची म्हणजे या ठिकाणी किती पॉसिबिलिटी आहेत रे, 8 आहे. 8 स्थळं आहेत, 8 पॉसिबिलिटी. 9 याच्याशिवाय कुठलं घेऊ शकतो का आपण, नाही. ह्यातलं एखादं वगळू शकतो का आपण, नाही. भेट देताना या 8 पैकी एकालाच ती भेट देणार आहे. मग आपल्या समोर किती पॉसिबिलिटी आहेत, तिच्या समोर, वनिताच्या समोर 8 पॉसिबिलिटी. वनिता कॅन विजिट एनी ऑफ दी 8 प्लेसेस इन महाराष्ट्र. किती फॅसिलिटी पॉसिबिलिटी आहेत, तिथे 8 स्थळ आहे. काय, 8 स्थळ आहे, 8 साइट्स आहेत. ह्या त्यापैकी एका स्थळाला भेट द्यायची म्हणून तिच्या समोर 8 पॉसिबिलिटी आहेत. सेकंड, therefore she has 8 possibilities. बरोबर. सेकंड, any day of a week is to be selected randomly. आठवड्यातला कोणताही एक दिवस निवडायचा आहे रँडमली. रँडमली म्हणजे काय, यादृच्छिक पद्धतीने, हाच म्हणून नाही, कुठलाही एक निवडायचा. आपल्याला माहिती आहे हाऊ मेनी डेज इन अ वीक, देर आर 7 डेज इन अ वीक. कोणकोणते रे, संडे टू काय, संडे टू सॅटरडे. There are 7 days in a week. How many days? 7 days in a week. मग पॉसिबिलिटी किती येतील रे, 7च येतील. जेवढे आठवड्यात दिवस आहेत तेवढ्याच पॉसिबिलिटी येणार आहेत. Therefore there are 7 possibilities of selecting any one of the day randomly.
Third number, select one card from the pack of 52 cards. प्रश्नातच उत्तर असते. How many cards? 52 cards. Therefore, how many possibilities? 52 possibilities. 52 possibilities. Therefore, there are 52 cards. There are 52 possibilities of selecting one card. One number from 10 to 20 is written on each card. Select one card randomly. किती कार्ड आहेत रे? 10 to 20. How many cards? बघा मोजून. किती? 10 cards की 11 cards? 10 to 20. 10 पकडायचं आहे, 20 पर्यंत जायचं. 10, 11, 12, 13, 14, 15 and last is 20. How many cards? 11 cards. There are 11 numbers from 10 to 20 written on each card. Therefore, there are 11 possibilities of selecting any one card randomly. समजलंय का रे? काही नाही, फक्त पॉसिबिलिटीज किती आहेत ते आपल्याला सांगायचं. अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट 5.1 आपला या ठिकाणी पूर्ण झालाय. पुढचा पार्ट आपल्याला पाहायचा आहे, थेरॉटिकल पार्ट. सॅम्पल स्पेस कशाला म्हणायचं ते आपल्याला पाहायचं आहे. ते आपण लगेच आता आपण पाहू. आपल्याला पाहायचं आहे सॅम्पल स्पेस कोणाला म्हणायचं, नमुना अवकाश कशाला म्हणतात. बघा, the set of all possible outcomes, set of all possible outcomes of a random experiment is called sample space. काय आहे? सेट आहे, संच. कशाचा? ऑल पॉसिबल म्हणजे जे काय शक्य आहे तेवढ्या पॉसिबिलिटीज, तेवढ्या आउटकम्स, पॉसिबल शक्य असणारे जे आउटकम्स आहेत, निष्पत्ती, त्यांचा काय जो सेट असतो, संच, कशातला? रॅन्डम एक्सपेरिमेंट मधला, इज कॉल्ड सॅम्पल स्पेस. It is denoted by capital S letter. S letter आहे ना सॅम्पल स्पेस. फर्स्ट आद्याक्षर काय? लेटर एस आहे, म्हणून ते एस अक्षराने दाखवलं जातं किंवा या चिन्हाने दाखवलं जातं. याला ग्रीक लेटर हे ओमेगा असं म्हणलं जातं, ओमेगाने दाखवलं जातं. जनरली आपण एस ने दाखवतो. ईच एलिमेंट ऑफ सॅम्पल, एलिमेंट का म्हटलंय? कारण शेट म्हटलं की शेटमध्ये जे असतात पॉइंट, जे ते सगळे काय असतात? एलिमेंट असतात कर्ली ब्रॅकेटमध्ये, बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी सुद्धा कर्ली ब्रॅकेटच वापरायचं आपल्याला सॅम्पल स्पेस लिहिताना. ईच एलिमेंट ऑफ स्पॅन सॅम्पल स्पेस इज कॉल्ड अ सॅम्पल पॉइंट असं म्हटलं. प्रत्येक एलिमेंटला काय म्हणायचं? सॅम्पल पॉइंट असं म्हटलं जातं. The number of elements in the set S is denoted by n of S, number of sample points. असं त्याचा अर्थ होतो. n of S असा दाखवला जातो. If n of S is finite, म्हणजे मोजता येण्यासारखी संख्या असेल, तर then the sample space is said to be a finite sample space. समजलं का? सॅम्पल स्पेस कोणाला म्हणतात? तर तो एक संच आहे, सेट कुणाचा? ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स ऑफ अ रॅन्डम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड सॅम्पल स्पेस. तो कोणत्या अक्षराने दाखवला जातो? कॅपिटल एक्स, एस और ओमेगा. प्रत्येक एलिमेंटला काय म्हणतात? सॅम्पल पॉइंट. नंबर ऑफ एलिमेंट्सला कसं दाखवायचं? नंबर एन ऑफ एस. समजते? तर आपण या ठिकाणी फॉर एक्झाम्पल म्हणून काही उदाहरणे पाहू आपण ह्या सॅम्पल स्पेसची कशा लिहिल्या जातात ते. सॅम्पल स्पेस. फॉलोइंग आर सम एक्झाम्पल्स ऑफ फायनाईट सॅम्पल स्पेस. फायनाईट कुणाला? जे काउंटेबल एलिमेंट्स असतील तर त्याला काय म्हणतो आपण? फायनाईट सॅम्पल स्पेस.
हा चार्ट दिला या ठिकाणी बघा, सिरियल नंबर दिले, रॅन्डम एक्सपेरिमेंट दिले, सॅम्पल स्पेस लिहिलेले आहे आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स दिलेले आहे. पहिलं बघा, 1 कॉइन इज टॉस. पहिलं आपलं एक्सपेरिमेंट काय, एक कॉइन घेतली आणि तिला टॉस केली, एक कॉइन टॉस केली, त्यावेळेसचं सॅम्पल स्पेस आउटकम्स काय असतात माहिती आहेत आपल्याला. आउटकम्स आपण पाहिले काय असतील रे, एक तर त्या ठिकाणी हेअर मिळेल किंवा टेल मिळेल. म्हणून सॅम्पल स्पेस कशी लिहिली जाते, यस लेटरने दाखवली जाते, इज इक्वल टू इन द कर्ली ब्रॅकेट. कारण काय आहे, शेट आहे, शेट हा कर्ली ब्रॅकेट मध्ये दाखवला जातो, त्याच्यामध्ये एलिमेंट्स म्हणजे आउटकम्स सॅम्पल पॉइंट्स लिहिले जातात या ठिकाणी. एलिमेंट्स म्हणजेच कोण, आउटकम्स म्हणजेच कोण, सॅम्पल पॉइंट्स हे लिहिले जातात. किती सॅम्पल पॉइंट्स असतात, एकतर एच और टी. म्हणून एच कॉमा टी कर्ली ब्रॅकेट क्लोज ही सॅम्पल स्पेस. ह्या सॅम्पल स्पेस मध्ये मोजा बरे एलिमेंट किती आहेत, 1 2 म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स 2 म्हणजे नंबर ऑफ पॉइंट्स, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स 2 म्हणून n ऑफ s इज इक्वल टू 2 नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन s, that is n of s is equal to 2. आता या ठिकाणी काही सॅम्पल स्पेसेस आपण लिहू, आपण ही एक दाखवली होती त्यांनी दिलेली आहे. 2 कॉइन्स आर टॉस. किती कॉइन्स घेतल्या, 2 घेतल्या. ऍट ए टाइम 2 कॉइन वर टाकल्या, टॉस केल्या. ऍट ए टाइम 2 कॉइन टॉस केले. काय होईल रे, ऍट ए टाइम जर 2 कॉइन्स टॉस केल्या तर काय करायचं बघा, काय येतं पाठ करायचं नाही काय, लक्षात ठेवण्यासाठी सांगतो. या ठिकाणी काय करा, इथे सुरुवातीला दोनदा एच एच लिहा, सुरुवातीला इथे एच एच आणि दोनदा टी टी लिहा पहिल्यासाठी, पहिल्या कॉइनसाठी. आणि दुसऱ्या कॉइनसाठी अल्टरनेट लिहा, एच टी एच टी लिहू आपण. पहिल्यांदा काय लिहिलं, एच एच लिहिलं, पहिल्या कॉइनसाठी एच एच लिहिलं, बरोबर. आणि पहिल्याच कॉइनसाठी दुसऱ्या दोनदा लिहा, टी टी लिहितो, टी टी लिहिलं, एच एच टी टी. आता काय करा, अल्टरनेट जोडा त्याला, एकदा एच जोडा, एकदा टी जोडा, पुन्हा एच पुन्हा टी, अल्टरनेट. त्याला एच टी एच टी असे जोडतो मी, जोडले एच टी एच टी, समजले का. मग काय आलं रे, एच एच ही पहिला सॅम्पल पॉइंट, एच टी सेकंड सॅम्पल पॉइंट, टी एच थर्ड सॅम्पल पॉइंट, टी टी फोर्थ सॅम्पल पॉइंट. एन ऑफ एस किती आलं मग, 4 येईल, 4. एन ऑफ एस 4 येईल, बरोबर. इथे किती लिहिणार, 4 लिहिणार, लिहू आपण. तर इथे एच एच का रे, दोनदा का लिहिलं एच एच, एकदा नाही, इथे एकदाच लिहिलं, इथे दोनदा का, इथे एकच कॉइन टॉस होती म्हणून एकच. 2 कॉइन्स म्हणलं की 2 वेळेस, 3 कॉइन्स म्हणल्यावर किती येईल इथं, 3 येतील इथं, तीनदा येईल. पहिल्या कॉइनसाठी काय, सेकंड कॉइनसाठी काय, थर्ड कॉइनसाठी काय ती येईल. आता इथं 3 कॉइन्स आर टॉस, या ठिकाणी एन ऑफ एस 8 येतील बरं का, 8 असतात. किती असतात, 8 असतात या ठिकाणी, म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स 8 येतील. बघा पहिल्यांदा इथे ज्यावेळेस एकच कॉइन टॉस केलं तेव्हा एच आणि टी लिहिलं, 2 कॉइन असताना काय केलं, दोनदा एच लिहिलं, दोनदा टी लिहिलं, पुन्हा अल्टरनेट एच टी असं लिहिलं. 3 कॉइन्स आर टॉस केल्यानंतर काय करायचं, 4 वेळेस एच लिहा, किती वेळेस, 4 वेळेस एच लिहा, 4 वेळेस टी लिहा, लिहितोय हे 4 वेळेस एच लिहिलं. आणि पुढच्या एलिमेंट मध्ये काय करणार, 4 वेळेस टी लिहा, लिहिलं. पुढं 2 वेळेस एच लिहा, दोनदा टी लिहा, एच एच टी टी. पुन्हा एकदा दोनदा एच दोनदा टी, 2 एच 2 टी. आणि तिसरा एलिमेंट लिहिताना अल्टरनेट आहे, एच टी एच टी एच टी अल्टरनेट. म्हणून या ठिकाणी लिहिलं, एच टी एच टी एच टी एच टी, समजते.
मग काय आलं रे पहिला एलिमेंट एच एच एच, म्हणजे पहिल्या पॉईंटवरच्या फेसला सुद्धा एच आहे, सेकंडला सुद्धा एच आहे, थर्डलाही एच असेल, किंवा पहिल्याला वर एच आहे, सेकंड वर एच आहे, थर्ड वर टेल आहे. पहिल्यावर एच आहे, सेकंडला टेल असेल, थर्डला एच असेल. पहिल्यावर हेड, सेकंड टेल, थर्ड टेल. टेल हेड हेड, टेल हेड टेल, टेल टेल हेड आणि टेल टेल टेल. किती आले नंबर ऑफ एलिमेंट्स इथं? 8 आले, 8. बरोबर. अ डाय इज थ्रोन, एक डाय थ्रो केली आपण. किती येतील एलिमेंट? 6. ठरलेलं आहे 1 or 2 or 3 or 4 or 5 or 6. बरोबर आहे. मग मला हे सांगा, ह्यात नंबर ऑफ एस किती, एन ऑफ एस किती आलं? 2 आलं. हे किती आहेत रे? 4 आहे. मग एन ऑफ एस किती येतील? 4 येईल या ठिकाणी. किती येणार आहे? 4. इथे एन ऑफ एस किती आहे? हा सगळा एक झाला. 2 3 4 5 6 7 8. म्हणून एन ऑफ एस किती आला या ठिकाणी? 3 coins are tossed at that time. एन ऑफ एस इज इक्वल टू 8. आणि शेवटचा किती आहे एन ऑफ एस इथं? 6. किती असणार आहे? 6. पुढचा एक्झाम्पल बघा. आणखी या ठिकाणी काही एक्झाम्पल्स आहेत बघा. 5th एक्झाम्पल, 2 डायस आर थ्रोन. एक डायस केला तर किती येतो एक डाय थ्रो केल्यावर? 1 or 2 or 3 or 4 or 5 or 6. आणि जर 2 डाय जर थ्रोन केले तर काय येतं? एकावर 1 असेल, दुसऱ्यावर 1. 1 2 1 3 1 4 1 5 1 6. पहिल्यावर 2 असेल तर दुसऱ्यावर एखाद्या वेळेस 1 असेल, नाहीतर 2, नाहीतर 3, नाहीतर 4, नाहीतर 5, नाहीतर 6. म्हणजे 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6. ब्रॅकेटमध्ये लिहिले तर काय? कारण का पहिलं जे आहे फर्स्ट ब्रॅकेट मधला हे एलिमेंट आहे सगळा मिळून एक एलिमेंट. त्यातल्या बी पहिल्या ब्रॅकेट मधला पहिला एलिमेंट हा काय असतो? पहिल्या कशासाठी असतो? डायसाठी. आणि सेकंड हा सेकंड डायच्या फेसवर, अप्पर फेसवर. म्हणून अशा प्रकारे 6व्या ठिकाणी 61 62 63 64 65 66 असे येते. समजते का? तर एन ऑफ एस इज इक्वल टू किती आले रे या ठिकाणी? 36 येतील. म्हणजे 2 डायस आर थ्रोन, त्यावेळेस सॅम्पल स्पेस अशी येईल. आणि यामध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स किंवा नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स आर 36. अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम अ पॅक बेरिंग नंबर्स फ्रॉम 1 to 25. फ्रॉम 1 to 25. काय येणार यामध्ये बोला? 1 to 25 कार्ड आहे. मग काय येणार? सॅम्पल स्पेस एस इज इक्वल टू इन द कर्ली ब्रॅकेट 1, 2, 3, 4, डॉट 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 25 आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज. नंबर ऑफ पॉइंट्स किती असतील बोला? सॅम्पल पॉइंट्स किंवा नंबर ऑफ एलिमेंट्स किती असतील? 25 या ठिकाणी द्यायची. 25 किती? 20. पुढं या ठिकाणी बघा, अ कार्ड is drawn from a well shuffled pack of 52 playing cards. बरोबर. मग यामध्ये काय असणार आहे? सॅम्पल स्पेस काय असणार आहे? डायमंडचे काय असणार आहे? एस 2 3 4 5 6 जॅक क्वीन किंग 13 कार्ड. स्पेसचे काय असणार आहे? स्पेडचे एक एस 2 3 4 5 6 7 8 9 10 जॅक क्वीन किंग. हर्टचे तसेच असतील 13. क्लबचे 13, क्वीनचे 13. एन ऑफ एस किती मग? 52. एन ऑफ एस 50. समजले? हे आहेत सॅम्पल स्पेस. पुढे आपल्याला प्रॅक्टिस सेट 5.2 सोडवायचा आहे. त्या प्रॅक्टिस सेट 5.2 मध्ये
हे सॅम्पल स्पेस लिहायला सांगितले असतील अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स लिहायला सांगितले असतील, त्या तुम्हाला लिहिता येतील. तर आपण याच ठिकाणी थांबू आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस शीट 5.2 आपण पाहणार आहोत.